तुमचा हस्बंड ब्रिक्स अँड एग्ज मध्ये आहे ना? होते, म्हणजे नोकरी सोडली त्यांनी. त्यांना आता बिझनेस करायचा आहे ना, आणि ऑफिससाठी म्हणूनच जागा शोधतोय आम्ही. अच्छा अच्छा, बरोबर, समजलं समजलं. वहिनी म्हणाल्या की तुमची पगारे स्क्वेअर मध्ये जागा आहे, आणि पगारे स्क्वेअर म्हणजे मोक्याचं ठिकाण ना. आम्हाला जर ती जागा ऑफिससाठी मिळाली तर. ते जागा नाही 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 नाही. ती जागा आम्ही तुम्हाला कशी काय देऊ शकेल? का, काय झालं? ती जागा बंदच छे ने. तू गुजरात में बात करेस, मराठी में बोल नहीं. काय झालंय, गेले 2 बरस जागा बंदच आहे, म्हणजे काय कामाचीच नाही. आणि ऑफिस साठी तर ती जागा बिलकुल चांगली नाही. आणि साफसफाई करवाय માટે મારી પાસે માણસ નથી છે અને મારી પાસે ટાઈમ બી નથી છે. पटेल भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. ती जागा ना आम्ही स्वच्छ करून घेऊ, पण ती आम्ही वापरली तर चालेल ना? अरे हाँ, बिल्कुल चालेल. एक मिनिट. ठीक आहे, याच्यावर त्याचा ऍड्रेस आहे. खूप खूप आभार तुमचे. पटेल भाऊजी, या जागेचं भाडं किती असेल? म्हणजे ते जे काय ॲग्रीमेंट वगैरे असेल ना, ते आमचे हे करून घेतील, पण भाडं सांगितलं तर. अरे नाही नाही नाही, त्याची काय बी गरज नाही. ते अग्रीमेंट, ते भाडे, बिलकुल काय गरज नाही. हा, पण ते इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि मेंटेनन्स चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. अहो पटेल भाऊजी, असं कसं ना, भाडं वगैरे नाही म्हणजे. हे बघा, तशी पण ती जागा खालीच होती. माझ्या तर काहीच कामाची नाहीये. तुमच्या जर हस्बंडच्या यूजची होत असेल तर ते चांगलेच आहे ना. हा, पण त्याचा खर्च मी काय नाही करणार. तो खर्च सर्व तुम्हाला करावा लागेल. पटेल बाई, खरंच खूप खूप आभार तुमचे. अरे, एका सोसायटीमध्ये राहतो आम्ही, एवढं तर करूच शकतो आम्ही. मामी, बघ आम्ही देवाकडे दिवा लावला आणि शुभम करोती पण म्हटलं. अरे वहिनी, अगं तू कुठे होतीस? काय करत होतीस तू त्या पटेलांकडे एवढा वेळ? अगं शिल्पी, सांगते. मयू, बाबा कुठे आहेत? माहित नाही ग, तू जायच्या आधीच गेले होते ना. का अजून आले नाहीत ते? नाही का, काय झालं? हे बघ, ते काही सांगत बसू नकोस. इतके तास गायब होतीस? अहो आई, हे राहू दे आता. पोरांना भुका लागल्या, त्यांचं बघ काय ते. हो. बघ. हो, आणि मला कॉफी देते. अरे, त्या मुलीनं दुपारचं जेवण देखील केलेलं नाहीये. श्वास तर घेऊ द्या किमान तिला. बाबा मी देते हो. थँक्यू गणू. अगं आई, हा, खाऊन घ्या आधी काहीतरी. नाही नको, मी नंतर जेवेन. पण त्याआधी ना मला तुझ्या बाबांशी बोलायचंय. अरे, ही पण. हो साहेब, रिकाम्या ऑफिसात मोबाईल नाही वाचतो. अरे, बंद केला रे. तो मोबाईल आधी सायलेंटवर टाका. तुम्ही लई शानमध्ये नोकरी सोडली, माझी नोकरी धोक्यात येईल. मी बाहेर थांबतो, आवरा लवकर. हे थांब, झालं माझं. बिझी असतील, आल्यावर करते. पटेलांकडे काम झालेलं दिसतंय तुझं. वहिनी, अगं झाली का गं कॉफी? हो हो, आणते. चल, येतो. साहेब, तुम्ही काहीतरी विसरताय.
काय? अरे पैसे दिले ना मगाशी. ते तर ऍडव्हान्स होते साहेब. कुलूप उघडायचं तुम्ही नाही का घेत कस्टमर कडून तसं. आता तुमची चोरी होईपर्यंत, सॉरी, तुमचं इम्पॉर्टंट काम होईपर्यंत मी इथे पहारा दिला ना. आता तुम्ही गेल्यावर कुलूप पण मी जसंच तसं लावणार. त्याचं नको का साहेब? आता कसं साहेब, साहेब ऑल द बेस्ट बरं का. आता तुमचं मोठं ऑफिस व्हायला पाहिजे आणि त्या ऑफिसमध्ये रामदासला नक्की नोकरी द्या. मस्त कडक चहा असतो साहेब तुम्हाला. चल कुलूप लाव. अरे वा, म्हणजे आज दोघांकडेही गुड न्यूज आहे. तुझी गुड न्यूज माहिती आहे मला. 20 रुपयाची भेंडी 12 रुपयात पाव किलो मिळाली असेल म्हणून तू खुश आहेस, बरोबर ना? सांगून टाक. नाही, आधी तुम्ही तुमची गुड न्यूज सांगा. मला माझ्या ऑफिसचा क्लायंट डेटाबेस मिळालाय. म्हणजे अगं म्हणजे ज्या ज्या क्लायंट्सना घरं घ्यायची असतात ना त्यांची डिटेल्स आणि माहिती असते त्याच्यात. म्हणजे ते मिळालं ना का कामाला लगेच उद्यापासून सुरुवात करू शकतो. मग सुरू करा. हो, ते स्वतःच्या ऑफिसमध्ये. स्वतःच्या? कसं काय? कारण जागेची व्यवस्था झालीये. व्हॉट? कुठे? दुपारी जेव्हा तुम्ही बाहेर गेला होतात ना, तेव्हा मी त्याच कामाकरता गेले होते. ती जागा पगारे स्क्वेअर. अगं इथं प्राईम प्रॉपर्टी आहे. तुला कशी मिळाली आणि माझ्या लिस्ट मध्ये का नाहीये? समजा खूप मेहनत घेतली मी त्याच्यासाठी. आणि एक गंमत माहितीये का तुम्हाला? आपल्याला या जागेचं भाडं भरायचं नाहीये. चल असं असतं का? हो, फक्त लाईट बिल आणि मेंटेनन्स भरायचंय. म्हणजे तो माणूस एग्रीमेंट वगैरे नाही करणार? नाही. आपला खूप मोठा प्रॉब्लेम सुटलाय. अमेझिंग. पटेल, अच्छा यांची जागा आहे का? अहो, आपण उद्याच जागा बघायला जाऊया. ओके. माझी ना एक इच्छा आहे. आपण ना गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करूया. म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करायला मोकळे. डन. आणि तुम्हाला ती यादी पण मिळाली आहे ना? हो मिळाली ना. यादी बबन भाऊजींनी दिली ती यादी तुम्हाला? नाही ग, ऑफिस मधनं आणली. ऑफिस मधनं? कसं काय? तो रामदास आहे ना पिऊन, याला सेट केलं. किती वेळ लागतोय काढायला डेटा? म्हणजे तुम्ही चोरी केली? ए हॅलो, याला चोरी करणं नाही म्हणत. त्या कुशल कुमारने केलं ना ती चोरी होती. आणि त्या ग्रेट वारंगला ते सगळं चालत होतं. हे सगळे क्लायंट्स माझे होते, माझ्या मेहनतीचे. जे माझ्या हक्काचं होतं ना तेच मी तिकडून घेऊन आलो, बाकी काही नाही. अहो, पण चांगल्या कामाची सुरुवात अशी का करायची ना आपण? हे तू मला आता बिझनेस करायला शिकवू नकोस. एक जागा मिळवून दिलीस तर लगेच बिझनेस करायला लागला तुला. चल आता. सव्वीस 23 हा हे काय 25 हेच ना 25 नंबर. कोण दिसत नाही इकडे. ते पटेलचा माणूस. आप लोग वाघमारे ना? हा वाघमारे. तुम्हाला पटेल भाऊजींनी पाठवलं ना? हो हो. ते तुम्ही ते गाला बघायला आलात ना? हो हो. गाला बघून झाले ना, ताळा चावी तुमच्याकडे ठेवायची. ताळा पण? हो नाही, ताळा तुम्हाला लावायला लागेल, चावी तुमच्याकडे ठेवायची. हा मग असं सांग ना. येतोय मी. ये ना. अहो, पैसे. थांबा जरा. काय? हे घ्या 10 रुपये. 10 रुपये?
अगं सारखा कट का करते फोन? उचल ना. ऑफिस मधनं फोन येत आहेत. नाही उचलायचे मला. उचलायचंही नाहीयेत आणि ऑफिसला जायचं पण नाहीये. तुझं ना घरात असणं मला अजिबात परवडत नाही. सारखं काही ना काही मागत असतेस. गुडघा दुखतोय माझा. आई काय कॉफी केलीयस ग ही? कॉफी ना अशी आधी मस्त फेटत जा. ही काय उकळलेली कॉफी आणलीयस? आता कॉफी कशी करायची हे पण तुझ्याकडूनच शिकायचं मी. एवढंच असेल ना तर स्वतःची स्वतः करून घे. हैराण केलंय नुसतं. शे, काय मजा नाही मार्केटमध्ये. रेंज बाउंड मार्केट. चला पाय तरी मोकळे करावे. उज्ज्वला येतो का जरा मी? मला तर काही समजतच नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रेयसच्या ऑफिसच्या पूजेचं म्हणतायत. का? बेस्ट दिवस आहे की. हो, पण त्या दिवशी किती कामं असतात. ती वहिनीला असतात. तुझं काय? मलाही कामं असतात हो. मी ना विचार करते त्या दिवशी नारायणपेठच नेसेन. ती सावंतीण खूप मिरवत असते ना, दाखवून देईन तिला. आई, तू या सगळ्या गोष्टींमध्ये उगाच अडकून राहू नकोस हा. अगं मुख्य गोष्ट तर तुझ्या लक्षातच येत नाहीये. कोणती? ते ऑफिस कुणाचं आहे? श्रेयसचं. त्याला मदत कोण करणार आहे? तू. मग वहिनी का गेली ऑफिस मध्ये? टाइमपास करायला? आई अगं, ती ऐश्वर्या राय नटून थटून तिकडेच बसायचा प्लॅन करत असेल. आपल्याला कळणार पण नाही. तू ना जरा लक्ष दे बर का तिच्याकडे. काही सांगता येत नाही तिचं. हे शोधलंस तू? अश्विनी, तुझी खरंच इच्छा आहे की मी या भंगारखान्यात आपलं ऑफिस सेटअप करावं? अहो, केवढी मोठी जागा आहे आणि खालती बाजारपेठ सुद्धा आहे आणि आपल्याला भाडंही द्यायचं नाही. याच्यापेक्षा चांगली जागा आपल्याला नाही मिळणार. चांगली? अगं काही डोकं फिरलंय का तुझं? परत फिर. ते बघ पडतंय. बघ जरा काय चांगलं याच्यात. अहो काही नाही, थोडीशी अस्वच्छ आहे पण एक दिवस लागेल हे सगळं स्वच्छ करायला. थोडी डागडुजी रंगरंगोटी झाली ना की मस्त दिसेल. म्हणजे जवळपास सगळं आपल्यालाच करायचंय आणि तो पटेल काय आपल्याला पैसे देणार नाहीये. अहो, जागा जर आपल्याला फुकट मिळणार असेल तर थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे? नाही, कष्ट तू घे, कारण तुला या भंगारखान्यात सगळं चांगलं चांगलं दिसतंय. मला यात काय थोड दिसत नाही बाबा. काय हे? नाही नाही, आपण इथेच ऑफिस करू. ऐका ना, इथे एक असं टेबल ठेवू. या साईडला तुमच्या 2 खुर्च्या आणि त्या साईडला तुमची मोठी खुर्ची. ती जी गोल गोल फिरणारी असते ना ती. ऑफिस इथेच सुरू करूया. आता तुला हट्ट करायचाच आहे ना? ठीक. मग या भंगारखान्याला ऑफिस कसं बनवायचं ना ती तुझी जबाबदारी. आणि हो, माझ्याकडे मदत मागायची नाही. मी करणार नाही, कारण मला ऑलरेडी भरपूर काम आहे. नाही मागणार मी मदत, कारण मी सगळं हो जाएगा रे सब. अश्विनी, चहा टाक लवकर. हो. मला पण थोडं टाकशील? बाबा तुम्हाला? नको. बर.
ढेंटेढेण, हे बघा गणपतीच्या मखराचं सामान. शी, त्याच्यापेक्षा ऑनलाईन बघायचंच ना, तिकडे चांगलं मिळतं जास्त. छे, एवढी उत्सुकता आणली, शेवटी काय निघालं? पुस्का बार, खोदापाड निघला चुवा. आता उद्या लायब्ररीत जाऊन दुसरं पुस्तक आणायला लागेल. ते पुस्तक वाचन ना नंतर करा, आधी त्या मखराचं काय ते बघा. गणपतीची तयारी करायची आहे. अश्विनी, अगं चहा झाला का? हो हो काढते. अरे आई थांबा, तुम्हाला चहा देते. अगं तो राहू दे, आता ते दुकान स्वच्छ करायला रोज जाणार आहेस ना? आई तिथे ना जरा. नाही नाही, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण जायच्या आधी त्या शिल्पीला विचारून जा. बाई ग, तुला काय हवं? ते काहीतरी ग्रीन टी, ब्लॅक टी, आणखीन कसली टी म्हणतात ती, कॉफी, मूग, मटकी, सलाड फलाड, जे काय असेल ते तिला विचारायचं आणि करून जायचं. कुठूनही बॅग नोकरी सोडून घरात बसले ना, असं मला झालंय. नुसता डोक्याला ताप. दिवसातून 50 वेळा हे दे, ते दे, ते दे. अगं हॉलमधून स्वयंपाक खोलीत यायचं म्हटलं ना तरी 1760 फेऱ्या होतात माझ्या, पाय दुखायला लागतात. तू घरात असलीस ना की या गोष्टी कशा होतात ते समजत सुद्धा नाही. अगदी आरामात जातो माझा दिवस. आई मी सगळं करून जाईल. तुझं कौतुक करते असं समजू नकोस. ही ती जी नोकरी सोडून बसली ना, ते तुझ्यामुळे. निस्तर आता. आई मी तुमच्या पायाला तेल लावून देते, तुमचे पाय दुखतायत ना. आई बाबा. अगं नको बोललो तुम्ही. घ्या हो, बरं वाटेल. अगं काय करतेस, थांब जरा. चहा असं करतात का? काय आवडली का जागा? तुमच्या पुस्तकासारखं झालं. उत्सुकता इतकी ताणली आणि नंतर निघालं काय? फुसका बार. म्हणजे अश्विनी तर म्हणाली की पगारी स्क्वेअर मध्ये जागा आहे, मग छान आहे की. आणि मार्केट स्पेस मधली जागा म्हणजे छानच. काय भाडं काय म्हणाले? ते पटेल भाऊजींना भाडंच घेणार नाहीये, फक्त मेंटेनन्स द्यायचंय त्यांना. ते ठीक आहे, पण जागेचे पेपर व्यवस्थित तुम्ही बनवून घ्या. बाबा, मी रिअल एस्टेट बिझनेस मध्ये, या सगळीकडे माझं जास्त लक्ष असणार ना. आणि हो, ते पटेल आपल्याकडनं भाडं घेत नाहीयेत तर काय उपकार करत नाहीयेत. ती जागा बघितली असती ना तर तुम्हीच म्हणाला असतात याचं भाडं द्यायचं. अहो काही काय बोलताय बाबा, जागा चांगली आहे, फक्त आपल्याला स्वच्छ करायला लागेल बस. म्हणजे तू म्हणाली तसं गणेश चतुर्थीला आता उद्घाटन करायचं. नाही करता येणार हो गणेश चतुर्थीला. घरात गणपतीची पण बाकी सगळी कामं आहेत ना, खूप धावपळ होईल बाबा. ठीक आहे, नंतर करूया, काही हरकत नाही. पण मुहूर्त मी काढणार आणि त्याच मुहूर्तावर करायचं. हो हो, तू ते ग्रहांचं स्थान बिन कुठं काय आहे सगळं व्यवस्थित बघून घे आणि सांग आम्हाला, नाही तर प्रकोप बिकोप व्हायचा. हो, होईलच. बरं दादा, आपण ना रिबिन कट करण्याचा मस्त एक कार्यक्रम करूया. कुणाला तरी स्पेशल व्यक्तीला बोलवूया आणि एक छोटंसं फंक्शन करूया, है ना? आपण असं करूया का, एखाद्या नटीला बोलवूया. ती माझी तुझी रेशीमगाठ मध्ये नेहा, तिला बोलूया. खूप गोड आहे. ए नको, त्याच्यापेक्षा त्यातली ती परी आहे ना, ती जास्त गोड आहे, तिला बोलवूया. त्यापेक्षा चटकिणीला बोलवा ना, चिंची चटकीण. बाबा, मी ठरवलंय उद्घाटन कोण करणार आहे. माझ्या आयुष्यातली स्पेशल व्यक्ती, जी मला नेहमी समजून घेते. माझ्या मनात काय ते तिला लगेच कळतं आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत तिला मला सपोर्ट करायचं असतं. माय डिअर सिस्टर शिल्पी. मी